नमस्कार, मी पूजा. आपलं माझं स्वयंपाकघर अस्सल मराठमोळी चव या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. आज मी बनवणार आहे भेंडी दो प्याजा. चला तर मग साहित्य बघूया. भेंडी दो प्याजा बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथे ही अर्धा किलो भेंडी घेतली आहे. भेंडी मी स्वच्छ धुवून तिला पुसून बारीक आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही एकदम कवळी भेंडी आहे बारीक, व मी हिला माझ्या आवडीनुसार कट करून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल तुम्ही कट करून घ्यायचं आहे. आता ही भेंडी मी एक कढईमध्ये तेल टाकून परतून घेणार आहे एक 5 ते 10 मिनटं. तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी आता एक 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेत आहे. आपल्याला सर्वात पहिले ही जी भेंडी आहे कापलेली, हिला आपल्याला तेलावरती परतवून घ्यायची आहे एक 5 मिनटं. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये भेंडी टाकून घेत आहे. आता आपण हिला एक 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे. एक मीडियम आचेवरती मी ही भेंडी एक 5 मिनटं शिजवून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा भेंडी आधी आपण परतून घेतली व नंतर आपण तिला मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत. तर हिला एक 5 मिनटं आपण व्यवस्थित परतून घेऊया. झाकण ठेवायचं नाहीये, कमी गॅसवरती आपण हिला असंच परतून घेणार आहोत. तर इथे मी आपल्या जो मसाला बनवणार आहे आपण, त्याच्यासाठी मी इथे एक 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे. ही तिखट हिरवी मिरची आहे. आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. कोथिंबीर घेतली आहे आपल्या आवडीनुसार. 2 टोमॅटो घेतले आहे. एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, लसूण सोलून घेतला आहे व 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे. आता मी हे सर्व बारीक कट करून घेणार आहे. एक 5 ते 7 मिनटं झालेली आहे. आपली भेंडी शिजलेली आहे. आता मी ही काढून घेणार आहे व आपण आता मिक्सरच्या जारमध्ये कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण कांद्याची एक जाडसर प्युरी करून घेऊया अशा पद्धतीने. आता आपण अशाच प्रकारे टोमॅटोची ही जाडसर प्युरी करून घेणार आहोत. हे बघा, टोमॅटोची प्युरी सुद्धा तयार झालेली आहे. आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये मी एक 2 ते 3 चमचे तेल टाकून घेत आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ग्रेव्ही असल्यामुळे थोडंसं तेल जास्त लागेल आपली जे मसाला आहे तो शिजण्यासाठी. तर आपलं तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे. आपलं तेल गरम झालं आहे. मी याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकत आहे. गॅस कमी करायचा आहे. आता मी ह्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घेणार आहे. तसेच हिरवी मिरची टाकणार आहे. तेलामध्येच टाकणार आहे व थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट केली 2 कांद्यांची ती टाकायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. आता आपण याला एक 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया. याच्यामध्ये मी चवीनुसार हळद टाकून घेत आहे. पाव चमच्यापेक्षा कमी हळद मी टाकत आहे. बघा, आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण भेंडी शिजताना भेंडीमध्ये मीठ घातलेलं आहे. तर आता मी इथे फक्त टोमॅटो आणि कांद्याच्या प्युरीसाठी फक्त मीठ टाकून घेत आहे.
मिक्स करून घेऊया. आपला कांदा चांगला परतलेला आहे बघा, तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं मसाला आपण शिजवून घेऊया. आता आपला जो मसाला आहे तो शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता याला साईडने असं तेल सुटलेलं आहे. मी एक पाव चमचा तिखट घालत आहे, लाल तिखट. व तसेच माझ्याकडे हा मिक्स भाजीचा जो व्हेजिटेबल आपली भाजी असते त्याच्यासाठी जो मसाला आहे तो मी टाकून घेणार आहे. हे बघा, मी जवळजवळ एक 1.5 चमचाभर हा मसाला टाकून घेत आहे. आता आपण याला मिक्स करूया. हा आमचा घरगुती मसाला आहे. आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया, म्हणजे आपला मसाला छान मिक्स होईल. तोपर्यंत मी एक मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. कांद्याची साल काढून घेतलेली आहे. आता मी याला जाड कापून घेणार आहे. हे बघा, मी कांद्याला मधोमध कट करून घेतलेला आहे व आता मी त्याला मध्ये एक काप देणार आहे असा, व त्याला असे जाड जाड त्याचे पीसेस करून घेणार आहे. आपल्याला हे पीस कांद्याचे मोकळे करून घ्यायचे आहे. आपण हे मसाल्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण हे कांद्याचे जे पीस आहेत याला आपण असं अशा प्रकारे मोकळे करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी या पाकळ्या ज्या आहेत कांद्याच्या या अशा वेगळ्या करून घेतलेल्या आहे. आता आपण हे जे आहे पाकळ्या या आपण नंतर आपल्या भाजीमध्ये टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याच्या कडेला असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जो कांदा कट करून घेतलेला जाड जाड तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो याला हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जी फ्राय करून घेतलेली भेंडी आहे तेलावर परतवलेली ही भेंडी मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता ह्याला आपण एकजीव करून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली भेंडी अजिबात चिकट झालेली नाहीये. गॅस कमी ठेवायचा व हा जो मसाला आहे तो पूर्णपणे आपल्या भेंडीला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी अशा प्रकारे आपली भाजी मिक्स करून घेतली आहे भेंडी. आता मी वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे भाजीला. आपली भेंडी आपण आधी शिजवून घेतल्यामुळे आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यानंतर एक फक्त 2-3 मिनटं तिला ह्याच्यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे. आपली भेंडी दो प्याजा तयार आहे. तुम्ही बघू शकता हॉटेलसारखी घरच्या घरी ही भाजी तुम्ही बनवू शकता. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. एक 2 मिनटं आपण याला असं शिजवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपली भेंडी तो प्याजा मसाला ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम आपली भेंडी एकदम व्यवस्थित शिजली गेली आहे. कुठेही चिकट झालेली नाही आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे आपली भेंडी व्यवस्थित मोकळी शिजली गेली व लवकर शिजली गेली व भाजी बनवायलाही लवकर होते, झटपट होते. हे बघा, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.